ऐका हळू ना जरा. अरे किती लागलंय रे बाळा तुला, असं कसं पडलास तू? मी एक काम करतो, नेक्स्ट टाइम पासून माझ्या पायाला सांगतो की बाबा अडकणार असेल ना तर आधीच सांगत जा. म्हणजे कसं खिशातून पटकन मोबाईल काढून रेकॉर्ड करून ठेवायला. तुम्हाला प्रश्न नाही ना पडणार कुठे पडलो, कसा पडलो, सगळी उत्तरं मिळतील. काय करायचंय तुम्हाला? चाल पडलो हे एवढं अनालिसिस करायची काय गरज? बोलू नका. अरे तसं नाही रे राजा, बघून चालायचंस ना. अरे तू काय काढत पण जाणार ते? सॉरी. ते भाजण्यात करपव ते. नाही नको राहू. मग हळूहळू कर ना. युवी ऐक ना, आपण एकदा एक्सरे काढून बघूया का प्लीज? नाही म्हणजे काही फ्रॅक्चर वगैरे असेल तर लगेच कळेल ना. नाही काही गरज नाहीये. नाही गरज कशी नाही, आपण एक्सरे काढून घेऊया म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मनाचं समाधान होईल ना. हा, आणि असंही सगळं आता मलाच बघावं लागणार आहे. तुझ्या बाबांना आपण दोघं दिसतही नाही आहोत. नाव नको घेऊस आता त्या माणसाचं. हे एवढं झालंय मला, ते बघायला तरी आले. कसे येतील? लाडक्या मुलाची काळजी करण्या वाचून त्यांना उसंत मिळेल तर येतील ना. असले असतील वाट बघत हॉस्पिटलमधनं कधी परत येतो त्याची. पण वहिनी, बाकी काहीही म्हणा, दोघी अगदी कसे भाऊ भाऊ शोभतात. तिकडे केदार पट्ट्या बांधून पडलाय आणि इकडे युवराज. दोन्ही भावांची एकाच वेळी तोडफोड झालेली दिसतीये. काकू तू खूप इनोसेंट आहेस, फक्त ना बोलत जाऊ नकोस, नाहीतर प्लीज समजाव तिला. भाऊ हो 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 सांगते. चेतना, आत्ता बोललीस हा? पुन्हा त्या रस्त्यावरच्या फडतूस मुलाला युवराजचा भाऊ बोलण्याची हिंमत करू नकोस, नाहीतर या कुटुंबाशी असलेली तुझी सगळी नाती तुला विसरायला लावेन. लक्षात ठेव. केदार, मला बरं वाटतंय ना आता? फार दुखत नाहीये ना? हो बरं आहे. बाप रे, हे काय आहे? हे माझ्यासाठी. थँक्यू. मला दुखतंय का? आधी दुखत होतं, पण तुझं हे क्यूट गिफ्ट बघून ना आता दुखत नाहीये. थँक्यू. मीरा, बाळा किती छान ग्रीटिंग केलंस तू मामासाठी. व्हेरी गुड. पण आता मामाला सांग, स्वतःची काळजी घ्यायची. आणि कामत काकांनी सांगितलंय ते सगळं डाएट फॉलो करायचं, हो ना? हो हो. तारिणी, तसं मी शलाकाला सांगून ठेवलंय, पण तू सुपरवाइज कर. हो. आणि केदार, औषधं वेळेवर घ्यायची आहेत, कळलं? हो. मी लिहून ठेवलंय सगळं, मी घेईन काळजी. आणि तुला काही लागलं तर मला हक्काने सांग. अजून काम कर ना, भरवच असताना. युवराज, नाही, त्याची तब्येत बरी आहे आता. तो स्वतःच्या हाताने खाऊ शकतो. पण तुमच्या हाताला काय झालं युवराज भाऊजी? हा काय? लाज नाही वाटत स्वतःच्या भावावर असा जीव घेणं हल्ला करताना? युवराज, हे काय झालंय तुझ्या हाताला? काय ग निशी, काय लागलं युवराज भाऊजींच्या हाताला? तारिणी, तू हॉस्पिटलमध्ये डोळे डोनेट करून आली आहेस का? दिसत नाहीये तुला? लागलंय ना त्याला तरी विचारतेस? अगं तेच विचारतेय, काय लागलं? नाही म्हणजे आजकाल दिवस इतके खराब चालू आहेत. आता बघा ना, केदारवर हल्ला केला कोणीतरी, त्याची काय अवस्था झाली आहे बघितलत ना तुम्ही. असं नको व्हायला नंतर तुम्हाला कोणी. नाही म्हणजे आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं मी, बाकी काही नाही.
तू तुझ्या नवऱ्याची काळजी घे. युवराजचं काय करायचं ना ते आम्ही बघू. दुसरं कोणी नसलं ना तरी युवराजची आई आहे अजून त्याची काळजी घ्यायला. बॉस, प्रॉब्लेम सॉल्व्ड. हे बघ, मी असं पार्टिशन केलंय म्हणजे आपल्या दोघांनाही अवघडल्यासारखं होणार नाही. तू इकडे झोप, मी इकडे झोपतो. हा? काय झालं? तुला अरेंजमेंट्स आवडले नाहीत का? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी झोपतो. केदार, बाबांना जेपीसी मेडिकल फॅक्टरी बद्दल काहीतरी माहिती आहे. तुला कसं कळलं? मी आत्ता बाहेर गेले तर ते झोपले नव्हते, म्हणून मी त्यांना काळजीपोटी विचारलं की काय झालं. तर ते खूप इमोशनल झाले, तुझ्याबद्दल बोलायला लागले. आणि बोलता बोलता मला असं म्हणाले की मी हारलोय, मी एका कंपनीचा मालक म्हणून हारलोय. आणि मग मी त्यांना खूप प्रश्न विचारायला सुरुवात केली की असं का बोलताय, कशाबद्दल बोलताय. इतकं की मी जेपीसी बद्दल बोलले, मी जेपीसी मेडिकल फॅक्टरी असं नाव सुद्धा घेतलं. पण त्याच्यानंतर ते खूप अस्वस्थ झाले, खूप अस्वस्थ झाले. त्यांना घाम फुटला आणि नर्वस झाले. हो, आणि काय म्हणाले? काहीच नाही, कुठल्याच प्रकारची माहिती द्यायला तयार नव्हते. आणि ते इतके अस्वस्थ झाले होते ना की मला त्यांना आणखीन प्रश्न विचारणं बरोबर नाही वाटलं. पण केदार, काहीतरी आहे. बाबांना जेपीसी मेडिकल फॅक्टरी बद्दल माहिती आहे आणि ती त्यांची दुखरी नसेल. म्हणजे बघ ना, माझ्या आईचं प्रकरण, मालती आत्याच्या नवऱ्याचा मृत्यू, गुलाबने युवराजला किडनॅप करणं आणि MNN